धन्यवाद प्रवीण, धन्यवाद योगेशजी मडवी, धन्यवाद जयश्री भोसले सर. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. आज खरं तर अतिथी मंचावरती आपण पाहता मान्यवरांचं आगमन, त्यांचा विशेष सन्मान त्या ठिकाणी होतोय. परंतु सुपर ओव्हरचा थरार, सुपर डुपर उत्कंठा शिगेला पोहोचली. या मॅच मध्ये सुपर 6 ला कोण जाईल, सुपर से भी ऊपर मात्र कामगिरी या मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाने केले. त्याबद्दल नक्की या दोन्ही संघाचं आपण कौतुक करूया. 40+ क्रिकेटर टेनिस बॉल क्रिकेटला दिशा रोशन संघाने सामना जिंकला तर डीबी बाई मात्रे सरपंच यांच्या वतीनं 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि आराध्य एंटरप्राइजेस या ठिकाणी राजेश शेटपडके यांच्या वतीनं 2000. पहिल्या बॉल वरती गोल्डन विकेट. अजय कोळी बॅक टू द डगआउट. आनंदाचं वातावरण वामनच्या टीमच्या खेम्यामध्ये. सॉफ्ट हँडेड खेळले, त्याचमुळे आपण पहिला हा फटका फसला. लॉंग ऑनला झेल देत मैदानाच्या बाहेर गेले पहिला खेळाडू बाद. आता 5 मध्ये 18 मैदानामध्ये बनवावं लागतील. किरण खानावकर नवीन बॅटर मैदानाकडे चाललेत. नुकताच आदर्श शिक्षक म्हात्रे सरांचा यथोचित मानसन्मान या ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये झाला आहे. खरं तर एक या स्पर्धेतला अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण राहील. कारण असं म्हणतात, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. ज्यांच्या खरं तर माध्यमातून, त्यांच्या अध्यापनातून अनेकांचे भविष्य उज्ज्वल झाले ते आदरणीय म्हात्रे सर यांचं आपण नक्कीच या ठिकाणी कौतुक करूया. मराठी भाषा जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत. खरं तर आता सर्व हालचाली होत आहेत, त्यासाठी कॉन्व्हेंट स्कूलपेक्षा आपल्या मराठी खरं तर शाळेला तुम्ही नक्कीच प्राधान्य द्या, जेणेकरून असे अनेक तरुण घडतील. आज आपण बघा सुकेश भोपी देखील त्यांचे विद्यार्थी आहेत आणि त्यांचा आज आपण जर पाहिलं या स्पर्धेसाठी फार मोठं योगदान राहिलं आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेचं दमदार आयोजन आपण या ठिकाणी होताना पाहताय. किरण खानावकर फुल टॉस बॉल मिस झालाय. मागचाही फुल टॉस टाकला होता आणि त्याच्यावरती फटका फसला होता. आता 4 मध्ये 18 धाबा असं हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. नेव्हर गिव्ह अप म्हणून मात्र हे दोन्ही संघ मैदानामध्ये उतरलेत. परंतु अजूनही सामना आपण जर पाहिला बॅलन्स आहे. किरण खानावकर एका ज्याने गाजवला यस रिव्ह्यू घेतला जाईल, चला चेक केलं जाईल. त्या ठिकाणी स्पर्लेक पंच देखील चर्चा करतात. त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये योग्य तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. यस सर, हाईट फॅक्टरसाठी यस हाईट फॅक्टरसाठी त्या ठिकाणी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आला, चेक केला जाईल. आपण सध्या 21व्या शतकामध्ये जगत आहोत, त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर हा करावाच लागेल आणि इथे केला जातोय. या स्पर्धेला ग्लॅमर प्राप्त करून देण्याचं काम आई एकविरा इव्हेंट या चॅनलनं केलं, ज्यांच्या माध्यमातून हे टेलिकास्ट. आणि पहिल्यांदा खरं तर आपण अनेक मोठमोठ्या 40+ स्पर्धा पाहिल्या. 1600 को करंट व्ह्यूअर्स या स्पर्धेला लाभले 40+ मॅचला. हे देखील वैशिष्ट्य. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लीगल बॉल पंचांनी घोषित केला, म्हणजे 4 बॉल 18चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. 4 चेंडू आणि 18 धाबा. मी मगाशी म्हटलं या सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे, कारण 1600+ व्ह्यूअर्स या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद घेत आहे. त्यामुळे दोन्ही टीम आपण जर पाहिल्या तेवढेच ताकदवर आहेत, ताकदवान आहेत. आणि या 2 ताकदवान संघांमध्ये ही मोठी लढत मैदानामध्ये. किरण खानावकर यांना आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम इनिंग आता या मैदानामध्ये साकारायला लागेल. 4 बॉल 18. बॅकफुटला गेले, पंच केला बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला, डीप मध्ये फिल्डर थोडी घाई झाली, बॅकअप दिलाय, फक्त सिंगल घेतले, स्वतःवरती विश्वास दाखवला मैदानामध्ये विजय खानावकर या खेळाडूने. तर सन्माननीय मंगेश नेरुरकर साहेब, जिल्हा अध्यक्ष पनवेल शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांच्या समेत दीपक भोपी साहेब, अध्यक्ष जगदंब ग्रुप महाराष्ट्र राज्य, रोशन अंगारे साहेब तरज विभाग अध्यक्ष राष्ट्रवादी, आणि अतुल दवणे साहेब जगदंब ग्रुप संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य, या सर्वांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. 3 चेंडू आणि 17 धावा. डू ऑर डाय, करो या मरो अशी ही परिस्थिती मैदानामध्ये. कबड्डीच्या खेळामध्ये एखादा रेडर 2 एम्प्टी पॉईंट घेऊन आला की तिसऱ्याने त्याला पॉईंट द्यावं लागतं किंवा घ्यावं लागतं, म्हणून डू ऑर डाय म्हटलं जातं. तसंच चित्र इथे. पायात टाकला बॉल, फक्त दिशा दिली, फ्लिक ऑफ द रिस्ट, आणि बॉल निघाला दणदण करत स्क्वेअर लेगच्या बाहेर, सीमा रेषा पार. रन्स मधील 4 चौकार. बघा 2 बॉल 13. जर इथे देखील सामना बरोबरीने सुटला तर टॉसचा आधार घेतला जाईल, याची नोंद घ्या. सुपर ओव्हरचा हा सामना आहे. जर का आता 2 षटकार या बॉलवरती आले तर मात्र सुपर ओव्हर खेळला जाईल. जर 12 धाबा झाल्या तर मात्र सुपर ओव्हर असेल. 2 चेंडू मध्ये 13 धाबा. समोर विजय खानावकर, ज्याने पहिल्या इनिंग मध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती. 1 मॅन आर्मी. आता फ्रेश टॉस होईल. खरं तर इथे मगाशी देखील आम्ही सांगितलं, हा सामना बरोबरीने सुटला तर टॉसचा आधार घेतला जाईल. त्यामुळे 2 षटकार मारले तर अजून मजा येईल या मॅच मध्ये. विजय खानावकर स्ट्राइक एंडला हुक केला बॉलला, आणि बॉल एका टप्प्यावरती चाललाय बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार. 4. आता 1 बॉल विजयासाठी तब्बल 9 धाबांचं समीकरण.
आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चिर्ले आकाश टकले गावठाण यांना विनंती असेल, आर्यन ग्रुप ऑफ इंडस्ट्री चिर्ले समीर शेख पाटील यांना विनंती असेल आपण देखील यावं. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि इथे वावंजे संघ विजेता बनलाय, क्या बात आहे. तर अभिनंदन टीम वावंजे आपल्या संघासाठी. वावंजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच किंगमेकर टीव्ही बाई म्हात्रे यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि आराध्य एंटरप्राइजेस राजेश शेठ पडके यांच्या वतीनं 2,000 रुपयाचं पारितोषिक. तर पुढचा सन्मान आपण करूया. शंकर देशेकर साहेब शिवसेना विभाग प्रमुख माजी उपसरपंच चिंद्रन. शंकर देशेकर साहेबांना विनंती करतो की आपण यावं. मी कृष्णा जमदारे साहेब आणि त्यांच्या समवेत नारायणमाळ या ठिकाणी पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शंकर शेठ देशेकर चिंद्रन यांचा सन्मान आपण या ठिकाणी आपण करावा.